जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर शहरातील शासकीय विश्रामगृह परिसरात एक बिबट्या घुसल्याची घटना घडली होती। या बिबट्याला पकडण्यासाठी जेव्हा रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं तेव्हा जमावाने तसंच शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी बिबट्याला काठीने मारहाण केल्याचं समोर आलंय। या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत। कोणत्याही वन्य प्राण्याला मारहाण किंवा इजा करणं कायद्यानुसार गुन्हा आहे। त्यामुळे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कृतीला स्टंटबाजी म्हणत त्यांना ट्रोल केलं जातंय। मुक्ताईनगरच्या शासकीय विश्रामगृहात बिबट्या घुसल्याची माहिती वन विभागाला देण्यात आली होती। त्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी त्या ठिकाणी आले। त्यांनी बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारला। त्यानंतर बिबट्या बेशुद्ध होत असताना त्याला जमावाने तसंच आमदार चंद्रकांत पाटील यांनी काठीने मारहाण केली। नंतर त्या बिबट्याला पकडण्यात आलं। आमदारांनी बिबट्याला मारहाण केल्यामुळे त्यांना लक्ष्य केलं जातंय। या साऱ्या घटनेसंदर्भात ते काय म्हणाले तेही पहा। बिबट्या ज्या टायमाला तो हल्ला करण्याच्यामुळे त्या टायमाला त्याला फॉरेस्ट डिपार्टमेंटने एक डोस दिलेला होता, एक इंजेक्शन दिलं होतं बेशुद्धीचं, पण त्याच्यामध्ये शुद्ध होती आणि तो एखाद्या नागरी वस्तीत घुसू नये। सगळ्यांचे प्रयत्न असे होते, सामूहिक प्रयत्न की हा घुसू नये, लवकरात लवकर जेरबंद केला गेला पाहिजे। कसं लक्षात आलं ते आज मी इथे एक मीटिंग लावलेली होती। आमचे शिमडदेचे संतोष पाटील साहेब हे जे समोर बसले आहे इथे आलेले मीटिंगला, त्यांना मीटिंगला उशीर होता तर ते तिथे कॉरिडॉरमध्ये बोलायला गेलं। ते त्यांना लक्षात आलं खाली बिबट्या बसला आहे। पहिल्यांदा त्यांची नजर गेली त्याच्यावर। इथून माझ्या पीएने किंवा आमच्या कार्यकर्त्यांनी फॉरेस्टशी संपर्क साधला आणि ते लोक आले। ते येताना शेवटी ती सगळी यंत्रणा आणताना तासभर उशीर झाला, पण आमच्या सुदैवाने तासभर तो बसलेला होता। नंतर त्याला शूट केलं। शूट केल्यानंतर तो तिथून उठला आणि दुसऱ्या जागा शोधायला लागला। परत त्याला शूट केल्यावर मग तो धावताना तुम्ही बघताय सगळ्या त्या बस स्टँडच्या एरियात धावत होता। तो कोणी काठीन मारत नव्हतं, स्वतःचं संरक्षण करत होतं। तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर बिबट्या समोरच्यावर हल्ला करत होता। त्याला त्याच्यापासून वाचण्यासाठी त्याला काडीकिडी तर फिरवायला लागत होती, काही बंदूक घेऊन फिरत नव्हते कोणी त्याला मारायचं तर। म्हणजे काही संरक्षण करायला गेला तर इकडे बी पुढारी बदनाम। हो, गावामध्ये घुसू नये, लहान पोरं असतात, या टायमाला क्लासेस चालू असतात, त्याच्यात कुणावर हल्ला होऊ नये। आमच्याच मिटिंगमध्ये आमच्याच शिवसैनिकांना तो दिसला, तिथून आम्ही ते रेस्क्यू सुरू केलं। रेस्क्यूमध्ये इतक्या लोकांनी सहभाग घेतले। चांगलं काम करायला गेल्यावर बी असं जर वाईट बनत असाल तर मग आपलं बी बदल्या बदल्यात जाईल, मग काय करणार काय। शरद पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी देखील या घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे। बिबट्याला बेशुद्ध न करता आमदारांनी त्याला पकडलं असतं तर त्यांचं कौतुक केलं असतं असं म्हणत त्यांनी चंद्रकांत पाटलांना टोमणा लगावलाय। त्यावर चंद्रकांत पाटलांनी देखील खडसेंना पोटदुख्या माणूस म्हणत चांगलंच प्रत्युत्तर दिलं। बिबट्या पकडला म्हणजे त्या ठिकाणी फॉरेस्टचे अधिकारी आले होते, त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलेलं होतं। त्या बिबट्याला त्या ठिकाणी इंजेक्शन दिलेलं होतं आणि अशा स्थितीमध्ये आमदारांनी त्या ठिकाणी लाठीने मारहाण केली। एक प्रकारे तो बिबट्या जर या स्थितीमध्ये नसता आणि त्यांनी पकडलं असतं तर त्यांचं कौतुकच केलं असतं, परंतु अशा रीतीनं कारवाई करणं किंवा मारहाण करणं किंवा लाठीनं मारणं हा गुन्हा आहे। शेवटी पोटदुख्या माणूस आहे, त्याची पोटदुखी काही थांबणार नाही। एक कोण काय बोललं यापेक्षा माझी लोकांप्रती माझी जी जबाबदारी ते मी पार पाडण्याचा प्रयत्न केला होता। आणि बिबट्याला 2 वेगवेगळे बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन दिल्यानंतरही बिबट्या बेशुद्ध होत नव्हता, तशा अवस्थेत तो पडत होता, तुम्ही बघू शकता। आणि नागरी वस्तीत घुसत होता म्हणून त्याला थोपवण्याचा तो प्रयत्न होता। आणि तो कुठे जखमी झाला काय झाला हे जरा तुम्ही फॉरेस्टला विचारून घ्या। त्यांनी माझ्यासमोर एका माणसावर हल्ला केला म्हणून त्याच्यावर मी थोडंसं अंगावर जाऊन त्याला दाबण्याचा प्रयत्न केला सगळी मंडळीने। ह्या गोष्टीचं कौतुक करण्याची धाडस खडसेंमध्ये नाही, कारण खडसे माणूस नाही आहे, हा एक विद्रूप कला याचा विजयाराचा माणूस आहे। त्याच्यावर त्याची जास्त त्याला सिरियस घेणं कठीण नाही, मला नाही वाटत खूप सिरियस घेतलं पाहिजे असं। बिबट्याला डार्ट मारण्यात आला होता, त्यामुळं तो काही मिनिटांनी आपोआप बेशुद्ध झाला असता। पण असं असताना जमावासह आमदार चंद्रकांत पाटलांनी त्याला मारहाण केली हे चुकीचं आहे। या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी भूमिका वन्यजीव संरक्षण संस्थेने घेतली आहे। त्यामुळं आता या प्रकरणात वन विभाग काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। तुम्हाला आमदारांच्या कृतीबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। प्रशांत भदाने, लोकमत.com, जळगाव।